आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपल्या नात्यात प्रेमाची सुखाची सावली होईल. मी वचन देते रुद्र सर तुम्हाला. गौरी, आता सर वगैरे नाही हा, बायको आहेस ना? मग रुद्र म्हणायचं काय? एक मिनिट. नाही पण असं कसं नाव घेऊन बोलणार ना. गौरीजींना ज्या नावाने मला हाक मारायची आहे, जर त्यांना रुद्र सर म्हणायचं असेल तर त्यांना कोणीही अडवणार नाही. हे तुम्ही सगळ्यांनी मला वचन द्या. आणि मी बिट्टीसाठी तिचा पार्टनरच राहणार आहे. आमचं नातं कोण कोणाला काय म्हणतं यावर अवलंबून नाहीये, तर कोणाचं कोणावर किती प्रेम आहे यावर अवलंबून आहे. मग तुम्ही सगळे देता ना मला वचन? पार्टनर, मला पण एक वचन द्यायचंय. मी तुम्हाला दोघांना सोडून कधीच कुठेच जाणार नाही. रेवती, अगं शांत हो. अगं सगळ्या गोष्टी काय आता आपल्या हातात असतात का? पण मला माझ्या मनाप्रमाणे झालेले आवडतात ना. अगं पण नाही झालं त्याला काय करणार? तू केलास ना प्रयत्न. हो पण फेल गेला तो. फसला ना माझा प्रयत्न. मला ना माझी हार झालेली आवडत नाही आई. आणि ही गौरी माझ्या आयुष्यात आल्यापासून सतत हार वाटायला येते माझ्या. या गौरी नको ना अशी चिडचिड करू. रेवती, बिट्टी कशी आली परत इकडे? सगळा गेम विस्कटवला तिने माझा. सगळा प्लॅन फसला. मला ही गौरी या घरात नकोय. मी ना काही झालं तरी हे लग्न मोडणार आणि तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. बघ. अगं रेवती थांब. काय करायला निघालीस? जरा शांतपणे विचार कर. आत्ता जर काही करायला गेलीस ना तर तूच अडकशील. नशीब समज बिट्टीने आपलं नाव नाही घेतलंय, नाही तर रुद्रने आपल्यालाच घराबाहेर काढलंस. आता शांत हो. ही वेळ निघून जाऊ दे आणि मग तुला काय हवं ते. रेवती, अगं माझं ऐक. ही वेळ भडका उडवून सगळं जाळायची नाहीये. अगं सध्या तरी गप्प बसून सहन करण्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाहीये. चल चल आपण जाऊया, नाही तर घरातल्यांना संशय येईल आपल्यावर. चल. आता हा मंगळसूत्राचा विधी आपण करून घेऊया. काय मग कसं आहे मंगळसूत्र? आहे की नाही एकदम आमच्या बायको? आणि एक नंबर. गौरी, आत्ताच विचार कर. एकदा मंगळसूत्र घातलंस की फसलीच म्हणून समज. घबरे. रोहित, अरे काय बोलतोयस? रोहित सर, मी कधीच फसले आणि हे फसणं मला आवडलंय.
कसले फालतू प्लॅन्स करतेस तू? एक प्लॅन, साधा एक प्लॅन पण सक्सेसफुल होत नाही तुझा. काय केलंस? ती बिट्टी परत कशी काय आली? एवढी सगळी मेहनत करून, इतका प्लॅन करून काय झालं? जे व्हायचं तेच झालं, लग्न लागलंय. मग मी आता काय जीव देऊ? ते तू तुझं बघ, पण काहीही करून हे लग्न थांबव, नाहीतर लोक हसतील तुझ्यावर. तुझ्याच्याने काहीच नाही होत असं म्हणतील. लुझर आहेस तू, लुझर. आत्ताही हरलीस. तुझ्या डोळ्यासमोर त्या फडतूस मेडचं लग्न लागले रुद्रसोबत, आणि तू काय केलंस? काहीच नाही. आणि तू काय केलंस रे? आजपर्यंत काही केलंयस का तू? माझ्या मुलाचं लग्न आहे, माझे हात बांधलेत, मला काहीच करता येत नाहीये. वा, तुझ्या मुलाचं लग्न, मस्त मजा कर. मग तुझ्या मुलाला आणि तुझ्या सुनेला डोक्यावर घेऊन नाच. माझंच चुकलं, मी तुझ्यावर विश्वास नव्हता ठेवायला पाहिजे. तुझ्याच्याने काहीच नाही होणार, काहीच नाही होणार. चला आता कानपिळ्याचा कार्यक्रम करून घेऊया. मुलीच्या भावाला बोलून घ्या. म्हणजे दादू कान पिणार? मग अर्थातच, मी भाऊ आहे गौरीचा. जोरात पिळा. रुद्र सर, सॉरी आहे. सॉरी, पण काय ना, थोडा त्रास द्याच गौरीला, नाहीतर ती तुम्हाला त्रास देईल. आणि हो, काळजी घ्या माझ्या बहिणी. मी फक्त तुझ्या बहिणीची नाही, तर बिट्टीची पण काळजी घेणार. पार्टनर दुखलं का रे? हो तर बघ ना, आत्तापासूनच काय काय सहन करावं लागतंय. एक मिनिट, आपण आताच्या आता फिट्टम फाट करू. ती कशी? मी पण आईचं कान पिणार. बरोबर, शाबास बिट्टी, जोरात पिळ. आई, मला जरा ओरडायचंय. आई, पार्टनरशी भांडायचं नाही, नाही तर त्याला सॉरी म्हणायचं बरं का भांडलीस तर. हो ग माझी आई. वचन देऊन झाले असतील तर लग्न लावायचं ना, कारण ते पण गरजेचं आहे. हे बरोबर आहे. स्वस्ते श्री गणनायकं गजमुखं
गौरी सांग तुझं रुद्रवर किती प्रेम आहे, तरच उतरवीन याला खाली. खूप. आहा, मनापासून नाही आलं ना? हा, मनापासून नाही आलं. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. जोरात. अगदी शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचला पाहिजे आवाज. मी रोहित सर. रोहित सर नाही, रुद्र सर. मला अजूनही आठवतंय कशी तू जोरात म्हणाली होतीस, तसंच म्हण. रुद्र सर, माझं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे. गौरीजी, बिट्टीला उचलून घ्या ना. का? घ्या तर. आता तुम्ही दोघी माझ्या आहात. पेढे घ्या. आज आहे ना रुद्रदादा आणि गौरीचा वाढदिवस आहे. पेढे हे घ्या, पेढे घ्या. आज आहे ना रुद्रदादा आणि गौरीचा वाढदिवस आहे. वाढदिवस? हा. अहो, लग्नाचे पेढे आहेत नाही? लग्नाची पेढे आहेत? मला कोणी सांगितलं कसं नाही? बरं झालं तुम्ही मला आठवण दिली. हे घ्या, अजून एक पेढा. 2-2 पेढे. मजा आहे का मुलाची? तिकडे बसून खा. हा, पेढे घ्या. हे घ्या. आज आहे ना रुद्रदादा आणि गौरीचा वाढदिवस आहे. काय कोण राकडे करते? जाऊ द्या. 1 2 खालचा 3 त्याच्या वरचा 4. अरे वा वा वा. या या, हे घ्या पेढे घ्या. तोंड गोड करा. तुम्ही? हा, मीच वाटते ना पेढे. नाही नाही, या आधी आपण कधी भेटलोय का? कधी? कुठे? मला कसं आठवत नाही. ते काय ना, मला विसरायची सवय आहे. फक्त हेच लक्षात राहतं. नाही, तुमच्या मेंदूला जरासा ताण द्या ना, आठवेल तुम्हाला. माझा हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत असेल ना? तुम्ही बहुतेक मुंबईला वगैरे आला होतात का? तिथे आपण भेटलो असू. आठवणा जरा, थोडासा ताण द्या. हा, थांबा थांबा. ते आठवतो जरा. ते मला आठवायला जरा वेळ लागतो ना. आठवलं? नाही हो, नाही नाही. ही इकडची वायर जरा छोटी आहे माझी. कुठे कुठे? जरा इकडे बघा. जरा इकडे. अरे इकडे पण सेम आहे. नाही, थांबा थांबा. आठवेल. आठवलं. तुम्ही डॉक्टरकडे काम करता ना? नाही. हा, जाऊ दे ना. मी काय म्हणतो, मी जातो. मला लाडू वाटायचे, नाही तर मी विसरून जाईल ना. ही घ्या जिलेबी.
जिलेब हा, मला इकडे जायचं होतं, इकडे जायचं होतं, इकडे जायचं होतं वाटतं. इकडे जायचं हो. चला. हो काय आल्या आल्या पेढे खाताय, इतकी भूक लागली आहे का? नाही आधी नवरदेव नवरीला भेटू, विश करू, मग खाऊया. चला. सर 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 ते तिकडे एक दादा थांबलेले आहेत बघा. कोण? ते ऑरेंज कुर्ता घातलेला आहे बघा. हा, दॅट ऑरेंज वन. त्यांचं काय? त्यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय की नाही? अरे आपण भेटलो यांना. पण कुठे? अरे मार्केटमध्ये. हे नाही का ते त्यांच्या घराचा पत्ता विसरले होते, आठवतंय? आणि मला विचारत होते, तुम्हाला माझ्या घराचा पत्ता माहिती आहे का? मग मी त्यांना म्हणालो, अहो तुमच्या घराचा पत्ता मला कसा माहिती असेल? हा. मग ते म्हणाले ठीक आहे, पण मला माझ्या घराचा पत्ता आठवेपर्यंत मला तुमच्या घरी घेऊन चला. आता आठवलं. आठवलं ना? आणि आता आपण रुद्र आणि गौरीच्या लग्नाला आलोय, हे आठवतंय ना? हो, हे चांगलंच आठवतंय. आणि मला हे पण आठवते की या दोघांची जोडी पण चांगलीच जमली. अगदी आपल्यासारखी. हो. चला मग आपण आपलं तोंड गोड करू आणि रुद्र आणि गौरीला गोड गोड शुभेच्छा देऊ. लेट्स गो. आमच्या बरोबर पण एक सेल्फी चालेल? रुद्र कसा आहेस? मस्त. सो लॉंग. हो. मावशी काका कसे आहात तुम्ही? मजेत. आम्ही मजेत. तू कसा आहेस? मी पण मस्त. खूप बरं वाटलं तुम्ही लग्नाला आलात म्हणून. ऑफकोर्स मी येणार. रुद्रचं लग्न म्हणल्यावर मिस कसं करणार? चान्सच नाहीये. गौरी, हा देवांश. हॅलो. याचे वडील आपल्या बिझनेस मध्ये पार्टनर होते. नंतर दोघांनी आपापला स्वतंत्र बिझनेस सुरू केला आणि आपापलं स्थान तयार केलं. पण नंतर सुद्धा घरचे संबंध कधी तुटू दिले नाही. बाय द वे, मीट माय वाईफ सई. नमस्कार. नमस्कार. आमचं पण नुकतंच लग्न झालंय. आणि तुझ्या लग्नाला मी येऊ शकलो नाही, त्यासाठी रिअली व्हेरी सॉरी. आणि मी त्यासाठी तुला कधीच माफ करणार नाहीये. बाय द वे, तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि तुझं सुद्धा. थँक्यू. आणि काय ग, एक लक्षात ठेव, मैत्रिणीला कधी नमस्कार करायचा नसतो, कायम मिठी मारायची असते. आता आपण मैत्रिणी झालोयत ना? आणि हो, तुला काहीही बोलावं असं वाटलं ना तर बिनधास्त मला फोन कर. आपण ना तक्रारी करूयात यांच्या एकमेकींना. अच्छा, मला आणि रुद्रला पण रेग्युलर भेटायला पाहिजे नाही का? नाही म्हणजे तेवढीच मला पण स्पेस रे. काय नेहमी बायको बायको बायको. अच्छा, तुम्हाला स्पेस हवी आहे? ठीक आहे, एक काम करा, तुम्ही आता इथेच थांबा, घरी नका येऊ. ओ हे काय, कुठे काही काय बोलते, कुठे आपण जरा. अरे, आता तुमची जोडी जमली आहे ना, आणि आता लगेच भांडायला सुरुवात. नंदाई भांडत नाहीयेत ते, एकमेकांवरचं प्रेम वाढवत आहेत. आणि अशा रुसव्या फुगांमधूनच एकमेकांवरचं प्रेम वाढतं. करेक्ट, अगदी मनातलं बोललास. गौरी बहिणी, एकदम परफेक्ट नवरा निवडलाय तुम्ही, ट्रस्ट मी. आणि आता इतकं भांडायचं ना, तुमच्या दोघांमधलं प्रेम सुद्धा खूप वाढलं पाहिजे. वा, चला याच गोष्टीवर तुम्हाला लग्नाच्या आम्हा दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा. पण शुभेच्छा आम्हा तिघांना दे. ही आमची बिट्टी. बिट्टी हाय. गोड आहे. अभिनंदन. चला आता एक मस्त फसला. येस येस, प्लीज प्लीज प्लीज.